नमस्कार. मराठी लीडर्स या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुख्यतः मराठी लीडर्स या शब्दाचा अर्थ अनेकदा चुकीच्या पद्धतीने घेतला जातो. लीडर्स म्हणजे राजकीय नेते नसतात. समाजातल्या विविध क्षेत्रांमध्ये जे आदर्श असं काम करतात ते खरं समाजातले लीडर्स असतात. ते नेते असतात. त्यांचा आदर्श आपण ज्यावेळी घेतो त्याच वेळेला समाज पुढे जात असतो आणि अशाच आदर्शवान नेत्यांना, आदर्शवत अशा कार्यकर्त्यांना आपण भेटण्याचा प्रयत्न करत असतो. या सिरीजमध्ये आज आपण भेटणार आहोत शिक्षण क्षेत्रातलं अत्यंत महत्त्वपूर्ण आणि एक आदर्शवत असं नाव, आणि ते म्हणजे रणजितसिंह ढिसले सर. ढिसले गुरुजी म्हणून आज पूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखतो आणि प्रत्येक शिक्षकाचा आदर्श किंवा एक ब्रँड अँबॅसेडर म्हणून आपण जर कोणत्या एका चेहऱ्याकडे बघायचं म्हटलं तर साहजिक आहे आज हा चेहरा म्हणून ढिसले गुरुजी, ढिसले सर म्हणून आपण त्यांच्याकडे बघतोय. आज स्वतः ढिसले सर आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मुख्यतः कोरोना काळामध्ये ज्या स्वरूपाची शिक्षण पद्धतीमध्ये बदल होणं गरजेचं आहे त्या अनुषंगानं आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. आणि त्यांनी विविध उपक्रम हाती घेतलेले आहेत आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर, तेही जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. रणजितजी, खूप खूप स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. मनःपूर्वक धन्यवाद आणि हा कार्यक्रम पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना देखील खूप खूप धन्यवाद. ढिसले सर, मुख्यतः कोरोनाचा काळ आहे. सगळ्यांसमोरचा प्रश्न आहे. बालकांसमोरचाही आणि पालकांसमोरचाही, की मुळात हे जे आपण शिक्षण ज्या स्वरूपात होत आहे ते कितपत योग्य असेल आणि ते खरोखर दूरगामी अशा विकासाला कारणीभूत ठरेल का? कारण ऑनलाईन म्हणजे ऑनलाईन गरजेचं आहे. पण ज्या स्वरूपात आपण ऑनलाईन शिक्षण देतोय त्यातून खरोखर आपण मुलांचा सामाजिक, बौद्धिक विकास घडवू शकू का? खूप महत्त्वाचा प्रश्न तुम्ही विचारलाय, की या ऑनलाईन शिक्षणामुळे खरंच मुलं शिकत आहेत का? किंवा त्याच्यातून तो सामाजिक, बौद्धिक, आर्थिक विकासासाठीची काही पावलं किंवा तसे काही परिणाम दिसू शकतील का? कोरोनाच्या या काळामध्ये ऑनलाईन शिक्षणाशिवाय दुसरा जो काही पर्याय ऑफलाईन एज्युकेशन हा काही आता सध्या तरी सुरक्षित आता स्रोत दिसत नाही. अगदी. त्याच्यामुळे ऑनलाईन शिक्षण हे कसं अधिक सक्षम, अधिक चांगलं आणि अधिक दर्जेदार करता येईल हां. याच्याकडे आपल्याला याच्यासाठी आपल्याला पावलं उचलणं फार गरजेचं आहे. हं. आपण जर आपल्या शिक्षण व्यवस्थेने पॅन्डेमिक मध्ये या कोरोनाच्या साथीमध्ये कशा पद्धतीची पावलं उचलली याच्याकडे जर एक मागच्या वर्षीच्या प्रयत्नांकडे नजर टाकली तर लक्षात येईल की तो प्रतिसाद हा काहीसा असंरचित होता. संरचित पावलं म्हणजे असं आपण म्हणूयात की ती भविष्याचा वेध घेणारी पावलं आपल्याला आखणं फार गरजेचं होतं त्या काळामध्ये. तसं न केल्यामुळे जसं आता 10वीच्या परीक्षा, 12वीच्या परीक्षा डायरेक्ट तोंडावरती आले की ते रद्द करण्याचा डिसिजन घ्यावा लागतो. तो त्या भविष्यातल्या आव्हानांकडे आपण तितकंसं सजगपणे न पाहिल्यामुळे अशी समस्या निर्माण होते. तर मला असं वाटतं की या घडीला ऑनलाईन शिक्षण हा एक आपला फेस टू फेस शिक्षणाचा किंवा पारंपरिक शिक्षणाचा एक भाग होऊ पाहत असताना तसे सक्षम शिक्षक तयार करणं आणि त्याच्यासाठीचं इन्फ्रास्ट्रक्चर प्रत्येक शाळेमध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये पोहोचवणं हे फार गरजेचं आहे. मुलांना गरज होती आपल्याला जेव्हा आपण मागच्या वर्षी सुरुवात केली ऑनलाईन शिक्षकांना शिक्षण देण्यासाठी, तर मला असं वाटत होतं की ज्या टेलिफोन कंपन्या आहेत, भारत सरकारची BSNL ही कंपनी, त्यांनी मुलांसाठी फ्रीमध्ये इंटरनेट ऍक्सेस द्यायला हवा होता. ऑनलाईन शिक्षणातून मुलांच्या क्रिएटिव्हिटीला वाव मिळू शकतो, कोलॅबोरेशन एकमेकांच्या मदतीने पुढे जाण्याची संधी मुलांना मिळू शकते. पण ज्या पद्धतीने आपण पारंपरिक शिक्षण पद्धतीतून त्यांचा सामाजिक विकास जो असतो त्याला ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून काही मर्यादा पडतात. कारण इथं प्रत्येक जण प्रत्येकाशी काही फेस टू फेस इंटरॅक्शन करत नाही. जे आपलं जिव्हाळ्याचे संबंध, मैत्रीतेवाची भावना किंवा शाळेतले जे काही गप्पा गोष्टी त्यातून एक मुलाचं सामाजिक आयुष्य तयार जडणघडण होत असते. त्या जडणघडणीला ऑनलाईन शिक्षणामध्ये खूप मर्यादा येते. ही बाब आपण लक्षात घेतली पाहिजे. त्याचवेळी बौद्धिक विकासाच्या दृष्टीने मला असं वाटतं, की ऑनलाईन शिक्षण हे मुलांसाठी खूप अधिक चांगल्या आणि वेगवान गतीनं त्यांच्यामध्ये ते बौद्धिक कौशल्य जे आहेत ते आत्मसात करण्यासाठी वेगवान गतीनं शिक्षण घेण्यासाठी, माहिती प्राप्त करण्यासाठी मदत करू शकतं. त्याचवेळी अशा बौद्धिक जे काही विकास घडवायचा आहे त्याच्याकरिता देखील अशा काही ऑनलाईन ॲक्टिव्हिटीजची रचना करावी लागत असते. हे आणि त्याच्यासाठी आपल्याकडे ट्रेंड शिक्षक असणं फार गरजेचं आहे. त्याच्यामुळे असे शिक्षक असतील दोज हू नो की कसं तंत्रज्ञान वापरलं जावं ऑनलाईन माध्यमातून आणि त्यातून मुलांचा काही विकास करता येऊ शकतो. एक छोटंसं उदाहरण मी तुम्हाला या निमित्तानं देऊ इच्छितो. मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन सुरू झालं तेव्हा आमच्या शाळेत आम्ही काय केलं?
मुलांना पाठ्यपुस्तकातील गरजा किंवा अभ्यासक्रम आशय तो शिकवण्याऐवजी त्यांना जीवनातले अध्ययन अनुभव कसे देता येतील आणि त्याच्यातून ते जीवनातले प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह करता येईल याच्यासाठी आम्ही काही छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटी शीट मुलांना दिल्या. त्याच्यामध्ये मुलं आपल्या गावात रोज आपण आज किती लिटर पाणी वापरलं, आज आपल्या घरी किती युनिट विजेचा वापर झाला, आपण किती पाणी सांडपाण्यासाठी वापरलं गेलं, आपल्या गावचं आज टेम्परेचर किती होतं, याच्या नोंदी ठेवू लागले. आणि दर आठवड्याला आम्ही प्रत्येक मुलासोबत मीटिंग करायचो ऑनलाईन. प्रत्येक जण आपल्या नोंदी दाखवायचा. आणि मग त्याच्यातून मी त्यांना सांगितलं की बघा, जेव्हा 1 डिग्रीनी तापमान वाढतं, तेव्हा किती लिटर पाण्याचा वापर तुमचा वाढतो, तुमच्या घरातली किती युनिट वीज वापरली जाते, एक्स्ट्रा वापरली जाते, याचं तुम्ही अनालिसिस करा. म्हणजे मुलांना ऑनलाईन माध्यमातून देखील अशा काही तुम्ही प्रोजेक्ट छोटे छोटे दिले तर बघा, या प्रोजेक्टमधून काय झालं, कलेक्टिंग डेटा, माहिती गोळा करणे, माहितीचं संकलन करणे, त्या माहितीवरचं अनालिसिस करणे, अनालिटिकल थिंकिंग मुलांची डेव्हलप झाली. आणि त्यानंतर डिसिजन मेकिंग, निर्णय घेण्यासाठीच्या ज्या काही प्रक्रिया असतात, तर हे कौशल्य मुलांना अशा माध्यमातून ऑनलाईन माध्यमातून देता येऊ शकतं. पण असे प्रोजेक्ट देण्यासाठी तुम्हाला क्रिएटिव्ह शिक्षकांची गरज आहे आणि ते शिक्षक आपल्याला घडवणं फार गरजेचं आहे. भारत सरकारने वेगवेगळ्या टेलिकॉम कंपन्यांना किंवा भारतीय सरकारची जी कंपनी आहे तिने तरी इंटरनेट फ्री द्यायला हवं होतं. का म्हणून असं तुम्हाला वाटतं की हे फ्री देणं का गरजेचं होतं? कारण तुम्ही पाहिला असेल अगदी स्टेट गव्हर्नमेंटचा डेटा पहा किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटचा डेटा पहा की किती मुलं या ऑनलाईन शिक्षणामध्ये आली, त्या ऑनलाईन शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आली. तर असं दिसतं की 40 ते 50% मुलं या प्रवाहात होती आणि बाकीची मुलं या प्रवाहापासून बाहेर गेली. तर ती का बाहेर गेली याचं जेव्हा स्टेट गव्हर्नमेंटने अनालिसिस केलंय की ते फ्रिक्वेंटली क्लासमध्ये येऊ नाही शकली, कारण त्यांच्या पालकांचं आर्थिक गणित हे ऑलरेडी कोलमडलेलं होतं. त्यांचे जॉब्स गेलेले होते, त्यांच्या नोकरी गेलेले होते, त्यांच्या वेळेवर नव्हता. त्यामुळे अशा परिस्थितीत केवळ जिवंत राहणे आणि त्याच्यासाठीच्या मूलभूत सोयींवरती खर्च करणे एवढंच त्यांच्या हातात होतं. त्याच्यामुळे अशा वेळी शिक्षणाच्या माध्यमातून जो खर्च केला जात होता, तो खर्च मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च हा त्यांच्या राईट टू इंटरनेट, ज्याला आपण म्हणू की इंटरनेट फ्रीमध्ये मिळणं, हा त्या मुलांचा हक्क होता. कारण ज्यांना शिक्षण मिळणं हे हक्काचं आहे, शिक्षण मिळणे हा त्यांचा हक्क आहे, त्यासाठीच्या सुविधा देखील पुरवणं हे त्यांच्यासाठी खूप गरजेचं होतं. त्यामुळे मला असं वाटतं की आताही ती वेळ गेलेली नाहीये. अजूनही त्या टेलिकॉम कंपन्या करू शकतात, मुलांसाठी फ्रीमध्ये इंटरनेट ऍक्सेस देऊ शकतात. तसं जर झालं तर मला वाटतं की या 40 ते 50% प्रमाण हे 70 ते 80% पर्यंत जाईल. आणि मग त्यामुळे या 80% मुलांसाठीचं ऑनलाईन शिक्षण आणि मग उरलेल्या मुलांसाठीच्या काही ऑफलाईन एंटरटेनमेंट किंवा एज्युकेशनच्या काही योजना आहेत, त्या पुढे नेता येऊ शकतील असं मला वाटतं. अगदी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि कळीचा मुद्दा या ठिकाणी तुम्ही मांडलेला आहे. फक्त हक्क, शिक्षण हक्क इतक्यापुरतं मर्यादित चर्चा न करता त्यासाठीच्या मूलभूत सोयीसुविधा याही हक्काच्या असल्या पाहिजेत. त्याच जर तुम्ही दिल्या नाही तर हा हक्क पूर्ण कसा होणार? आणि त्यामुळे साहजिक आहे इंटरनेट ॲक्सेस हा विद्यार्थ्यांना मिळायला पाहिजे. पण इंटरनेट ठीक आहे सर, इंटरनेट भारत सरकारने किंवा इंटरनेटच्या कंपन्यांनी फ्री देण्याचा निर्णय घेतलाही. तर इंटरनेट वापरण्यासाठी जे स्मार्टफोनची गरज आहे, ज्या लॅपटॉप्सची गरज आहे, ज्या आयपॅडची गरज आहे, ते कुठून येणार? येस, हा पण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पण याच्यासाठी पण मी एक उपाययोजना सांगू इच्छितो. ज्या धर्तीवरती आपण शेतकरी सन्मान योजना सुरू केलेली आहे आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यावरती आपण ₹2,000 ट्रान्सफर केले जातात, त्याच धर्तीवर विद्यार्थी सन्मान योजना सुरू करायला हवी. आणि प्रत्येक विद्यार्थी, जे 6 ते 14 वयोगटातले विद्यार्थी आहेत, ज्यांना शिक्षण घेणं हा त्यांचा मूलभूत हक्क आहे, अशा विद्यार्थ्यांकरिता ही विद्यार्थी सन्मान योजना सुरू केली. आणि त्याच्या आधारे प्रत्येक पालकाकडे किंवा प्रत्येक कुटुंबाकरिता एक मोबाईल डिव्हाइस घेण्यासाठी सबसिडाईज म्हणू शकतो किंवा ही सबसिडीचा वापर करून ते पालक त्याच्या मुलासाठीचा मोबाईल घेऊ शकतात. अशा पद्धतीची योजना जर सरकारनं आखली तर मला असं वाटतं की या देशातलं प्रत्येक मूल जे शाळेत येतो ते इंटरनेट वाचून किंवा मोबाईल डिव्हाइस नसल्या वाचून शिक्षणाच्या प्रवाहामध्ये जाणार नाही. कारण लक्षात घ्या, याच्यातून दुसरा पण एक फार महत्वाचा फायदा होऊ शकतो की ज्यावेळी आपलं पारंपरिक पद्धतीनं फेस टू फेस शिक्षण चालू असतं, त्यावेळी अनेक मुलं शाळाबाह्य देखील असतात. ती देखील मुलं आता ऑनलाईन शिक्षणामुळे किंवा या मोबाईल डिव्हाइसेस जर आपण या योजनेअंतर्गत त्या प्रत्येक मुलापर्यंत पोहोचवले तर ती मुलं देखील ऑनलाईन का असेना पण आपल्या शाळेमध्ये ऑनलाईन दाखल होऊ शकतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की याचा गांभीर्याने विचार करण्याची आता वेळ आलेली आहे. पोस्ट कोविड जे एज्युकेशन असेल, आपलं न्यू एज्युकेशन पॉलिसी असेल, तर त्या धर्तीवरती अशा काही योजना मुलांसाठी आणणं गरजेचं झालेलं आहे. सर, तुम्हाला मधल्या काळामध्ये 7 कोटी रुपयांचा पुरस्कार मिळाला, चर्चेचा विषय झाला, युनेस्कोचा पुरस्कार होता. साहजिक आहे, भारताच्या दृष्टीने अत्यंत प्रतिष्ठेची अशी बाब होती, सन्मानाची अशी बाब होती. साधारण 7 कोटी ही काही छोटी रक्कम नसते कोणत्याही भारतीयाच्या दृष्टीने. पण त्यातला 50% निधी
हा आपल्या प्रतिस्पर्ध्यांना म्हणजे जे 10 प्रमुख स्पर्धक होते त्यातल्या 9 जणांना देण्याचा तुम्ही निर्णय घेतलात. इतकंच नाही, त्यातला 30% निधी हा तुम्ही टीचर्स इनोव्हेशन सेंटरसाठी वापरण्याचा निर्णय घेतला. पीस मोमेंट ज्या आहेत त्याच्यासाठी तुम्ही काही एक निधी राखीव ठेवला. मुळात अत्यंत स्वागतार्ह अशी बाब होती, की कोणाला पैसा नको असतो, पण तुम्हाला मिळालेला पैसाही तुम्ही समाजकार्यासाठी वापरताय. अत्यंत स्वागतार्ह बाब. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार आणि तुम्हाला शुभेच्छा. या पैशातून अशा स्वरूपाची एखादी योजना तुम्ही राबवायला बघताय, की ज्यातून विद्यार्थ्यांसाठी अशी इक्विपमेंट्स आपण उपलब्ध करून देऊ शकतो किंवा यातून विद्यार्थ्यांपर्यंत आपल्याला आणखी काही योजना पोहोचवता येतील? हो, निश्चितपणे माझ्याकडे जो अवेलेबल असलेला फंड आहे, उपलब्ध असलेला जो फंड आहे, हा मला 10 इन्स्टॉलमेंटमध्ये मिळतो. म्हणजे 10% दरवर्षी या प्रमाणामध्ये मिळतो. त्यामुळे जेव्हा तुम्ही 7 कोटी रक्कमेचा उल्लेख करता, त्यावेळी ती 3.5 कोटी रक्कम माझ्या वाट्याला येते. ते काही 3.5 कोटी रक्कम आहे, ती मला पुढचे 10 वर्ष मिळत जाणार आहे. म्हणजे मला दरवर्षी 35 लाख रुपये मिळतात. तर त्यामुळे त्या योजनेतून मी आता मुलांसाठी किंवा शिक्षकांसाठीचा जो टीचर इनोव्हेशन फंड आहे ते ठेवलेलंच आहे. पण आता मी प्रयत्न करतोय की कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या माध्यमातून, सीएसआरच्या माध्यमातून जो अनेक कंपन्यांकडे निधी उपलब्ध आहे, त्या निधीचा उपयोग करून कसं ग्रामीण भागातल्या मुलींच्या शिक्षणासाठी प्रयत्न करता येईल किंवा ते डिव्हायसेस जे मी आता उल्लेख केला, तसे डिव्हायसेस मुलींना कसे देता येतील. आम्ही अनेक कंपन्यांशी मी स्वतः अप्रोच झालेलो आहे. एक्झिम बँकेसारख्यांनी खूप चांगला प्रतिसाद दिलेला आहे की अशा डिव्हायसेस ते मुलांसाठी उपलब्ध करून देत आहेत. तर आपल्या माध्यमातून मी देखील अनेक कंपन्यांना या निमित्तानं आव्हान करू इच्छितो की तुम्ही पुढे या तुमच्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीचा निधीचा वापर हा मुलांच्या शिक्षणासाठी करता येऊ शकत असेल तर मला वाटतं याच्यापेक्षा चांगली गोष्ट असू शकत नाही. अगदी. या निमित्ताने ढिसले सरांनी तर तुम्हाला निवेदन केलेलंच आहे की मदतीचा हात पुढे करा. कोरोनाच्या काळामध्ये प्रत्येकानं एका विद्यार्थ्याची जबाबदारी जरी घेतली ना, तरी हा प्रश्न सुटू शकतो. आणि त्यामुळे ढिसले सरांसारख्या अत्यंत जाणकार आणि एक सन्माननीय व्यक्तीनं केलेलं हे जे निवेदन आहे ते आपण सगळे स्वीकारू आणि एक एक विद्यार्थी का असो ना, कमीत कमी त्याला मदत करण्याचा प्रयत्न करू अशी अपेक्षा करूयात. एखादी अशी बाब की जी तुम्हाला खूप जिकिरीची वाटली सुरुवातीला करताना, किंवा लोक आपल्याकडे अनेकदा काय असतं की प्रयोग करायला घेतला की समोरच्याला वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे असं कधी झालं का की तुम्ही प्रयोग करायला घेतला आणि तुमच्या आजूबाजूच्या लोकांनी तुम्हाला वेडे ठरवण्याचा प्रयत्न केला? असा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूपदा व्हायचं. म्हणजे मी अनेकदा माझ्या स्वतःचे पैसे घालून अनेक प्रयोग करायचो, शाळेमध्ये साहित्य उपलब्ध करायचो. पण जे म्हणता ना की तुम्हाला जगाकडून वेडं ठरवलं जातं, की अनेक वेळा शिक्षक असे सहकारी म्हणायचे की अरे तू एवढा प्रयत्न करतोस, एवढे स्वतःचे पैसे खर्च करतोस, एवढे प्रयत्न करतो, तुला काय जास्त पैसे मिळतात का आमच्यामुळं? तू जेवढं करतोस त्याच्यापेक्षा कमी काम करून किंवा तेवढंच काम करून आम्हालाही तेवढेच पैसे मिळतात. त्यामुळे तू हे कशासाठी करतोस किंवा हे असं करू नये, त्याच्यात तुला काही साध्य होणार नाही, तुला काही त्याच्यामुळे जास्त पैसे इन्क्रिमेंट वगैरे मिळणार नाही. अशा पद्धतीची टीका मला कानावरती यायची. पण असं म्हणतात ना की आपलं जेव्हा टार्गेट एक ध्येय समोर असतं तेव्हा मी असं भैरव होणं फार महत्वाचं असतं. आपल्याला ते टीकात्मक विचार मनामध्ये न स्वीकारणं हेच माझ्यासाठी खूप महत्वाचं होतं. त्यामुळे जरी माझ्यावरती टीका होत गेली, जरी मला ते टिटाणीच्या स्वरामध्ये अनेकांकडून ते शब्द ऐकावे लागले, तरी देखील माझा स्वतःचा निश्चय खूप पक्का होता आणि त्या दृष्टीनेच मी पावले टाकत गेलो. त्याच्यामुळे मला वाटतं की यश गाठण्यासाठी काही वेळा बहिरं असणं पण खूप गरजेचं राहतं. आधी यशासाठी अनेकदा बहिरही व्हावं लागतं आणि टीकेला दूर सारावं लागतं. जर तुम्हाला पुढे जायचं असलं ना, तर अडथळ्यांकडे खूप दुर्लक्ष करायला तुम्हाला अगोदर शिकलं पाहिजे, तरच तुम्ही मोठे होतात. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाच्या दृष्टीने तर तुम्ही सातत्यानं प्रयत्न करताच आहे, पण यातला एक आणखी महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे पीस आर्मी. पीस आर्मीसाठी म्हणून तुम्हाला ज्या निधी उपलब्ध झालेला आहे त्यातला काही निधी हा उपलब्ध करून दिलेला आहे. मुळात पीस आर्मीची गरज का वाटते तुम्हाला या काळामध्ये? तुम्ही जर जगातल्या तत्कालीन आताच्या रिसेंटली संघर्षाकडे पाहिलं, इस्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये झालेला संघर्ष किंवा आपले भारत पाकिस्तानशी असणारे संबंध किंवा इतर देशांमध्ये ग्लोबल पीस इंडेक्स दरवर्षी जाहीर होतो आणि तो ग्लोबल पीस इंडेक्स मी 2016 साली वाचला आणि त्यामध्ये माझ्या लक्षात दिसून आलं की या ज्या जगातले अशांत देश आहेत त्यांनी अरबो डॉलर्स खर्च केलेले आहेत आणि ते कशासाठी खर्च केले आहेत तर ते फक्त अशांत राहण्यासाठी. म्हणजे एवढा पैसा खर्च करून देखील ते देश अजूनही भांडत आहेत. म्हणजे वॉर इज नॉट अ सोल्युशन. पण मला डोक्यात विचार आला की जर याच्यापेक्षा निम्मा पैसा जर त्यांनी शिक्षणामध्ये खर्च केला असता तर त्यांना त्यांच्या देशातली जी भावी पिढी आहे ती युद्धाच्या मार्गाने जाणारी दिसली असती
की शांततेच्या मार्गाने. आणि नेमका हाच विचार घेऊन मनात घेऊन मी या पीस आर्मीची रचना केली, की बघूया आपण ही जी 21व्या शतकातली मुलं आहेत, जी 2030 साली, 50 साली या देशाचं किंवा या जगाचं नेतृत्व करतील, ती मुलं जर शांततेचा संदेश आपल्याला महात्मा गांधीजींची शिकवणच आहे, अहिंसा हे महात्मा गांधीजींनी जगाला दिलेलं एक तत्व आहे. ते तत्व, ते विचार जर आपण या मुलांच्या मनात लहान वयातच पेरले, तर मला वाटतं की ही पुढे जाऊन शांततेच्या मार्गानेच प्रश्न सोडवणूक करतील. नेमका हाच विचार घेऊन मी या पीस आर्मीची रचना केली, की या मुलांमध्येच एकमेकांबद्दलचा द्वेष भावना नष्ट करून एकमेकांबद्दल प्रेम, जिव्हाळा निर्माण केला, तर मला वाटतं की एक चांगला समाज, ना की फक्त भारतातलाच तर जगातला देखील असा सुसंस्कृत आणि शांततेच्या मार्गाने जाणारा समाज घडवण्यासाठीच्या हेतूनं मी हा पीस आर्मीची रचना केलेली आहे. आणि माझ्या प्रोजेक्टमध्ये माझ्या प्राइस मधला जो भाग आहे तो 20% भाग मी याच्यासाठीच ठेवलेला आहे, कारण ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे, ही गुंतवणूक आहे जगाच्या भविष्यासाठी, शांततामय जगाच्या निर्मितीसाठी ही माझी इन्व्हेस्टमेंट आहे असंच मला वाटतं. डिसले सर, या पूर्ण प्रयोगांमध्ये जसं मी सुरुवातीलाही तुम्हाला विचारलं, लोक वेडं ठरवण्याचा प्रयत्न करतात आणि त्यातूनच मुळात नवीन प्रयोग होत जातात. या टप्प्यावर नवं स्वप्न, एक मोठं स्वप्न म्हणून डिसले सरांचं स्वप्न काय असेल? पुरस्कार मिळाला आणि ते स्वप्न साकार झालं असं असं काही ते माझं स्वप्न नव्हतं. ते म्हणूयात की आपण त्या कामाच्या सोबत घडत गेलेली ती घटना आहे. पण मला असं वाटतं की आता जर मी फ्युचरमध्ये काही बघत असेल किंवा माझ्याकडून काही चांगलं काम व्हावं असं वाटत असेल, तर इट्स ऑल अबाउट मला असे अनेक रणजित डिसले पाहायला आवडतील या देशातले आणि या जगातले, की जे असा विचार घेऊन जातील आणि मुलांच्या प्रती त्यांची तितकी आत्मीयता असेल. असे वेगवेगळे रणजित डिसले जगाच्या समोर यावेत, जगाच्या पाठीवरती आहेत, तर त्या अशा सगळ्या रणजित डिसलेंना एकत्र करणं आणि त्यांच्या माध्यमातून हे जग शिक्षणाच्या माध्यमातून अधिकाधिक कसं चांगलं बनवता येईल, जगामधले सगळ्या समस्यांवरती शिक्षणाच्या माध्यमातून कसे उपाय शोधता येतील, हे माझं स्वप्न आहे. डिसले सर, या पूर्ण प्रयोगांमध्ये म्हणजे जसं मी अगोदरही तुम्हाला विचारलं की सरकारनं कोणती पावलं उचलणं गरजेचं आहे. आज प्रयोग तर होत आहेत, पण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचायचं असेल, आज कोरोना काळाच्या ज्या सगळ्या समस्या आहेत, त्या समस्यांमधून आपण काय शिकायला हवं? हां, इंटरनेट विषयी इंटरनेटबाबत खरंच अनेक वेळा चर्चा होते. खरंच हे गरजेचं आहे का? त्याच्या काही चांगल्या बाबी, काही वाईट बाबी याच्यावरती देखील चर्चा घडत असते. पण मुलांच्या बाबतीत जर विचार करायचा झाला, तर मला असं वाटतं की राईट टू एज्युकेशन जसं आपण म्हणतो की शिक्षण मिळणे हा मुलाचा हक्क आहे. त्याचवेळी ते शिक्षण ऑनलाईन स्वरूपात देखील मिळणं हे देखील त्याच्यामध्ये एक हिडन असलं पाहिजे. त्यामुळे इंटरनेटच्या बाबतीत ही जी 6 ते 14 वयोगटातली मुलं आहेत, जो त्यांचा शिक्षणाचा फंडामेंटल हक्क आहे, तो शिक्षणाचा हक्क अबाधित राहण्यासाठी त्या मुलांना इंटरनेटचा फ्री ऍक्सेस दिला पाहिजे. म्हणजे राईट टू फ्री इंटरनेट हा मुलांचा अधिकार आहे, असायलाच पाहिजे असं मला वाटतं. आणि त्याच्यासाठी सरकार काय करू शकतं? सेंट्रल गव्हर्नमेंट मला वाटतं याच्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावू शकतं. जर त्यांनी, जसं मी मगा उल्लेख केला, की प्रत्येक मुलासाठी प्रत्येकाच्या घरात किंवा प्रत्येकाच्या हातामध्ये एक अँड्रॉइड फोन आणि तो इंटरनेट सहित असेल, तर मला वाटतं की हे इंटरनेटचं विश्व मुलांना घरापर्यंत घेऊन जाईल आणि त्यांच्या माध्यमातून शिक्षणाची दरी जी आहे ती प्रत्येक घराघरात पोहोचेल. एक स्वप्न होतं 1988 साली बघितलेलं, ऑपरेशन ब्लॅकबोर्डच्या माध्यमातून प्रत्येक शाळांमध्ये ती सुविधा उपलब्ध केली गेली. आता असं मला वाटतं की आता या 2021 मध्ये हर घर में एक एंड्रॉइड फोन और तो एंड्रॉइड फोन मुलांच्या शिक्षणासाठीचा एंड्रॉइड फोन असेल, तर ते इंटरनेटच्या माध्यमातून ही नवी शैक्षणिक क्रांती घडू शकेल असं मला वाटतं. डिसले सर, एक महत्त्वाचा आणि कळीचा प्रश्न जो माझ्यासारख्या पालकांना, प्रत्येक पालकाला पडतो, आणि तो म्हणजे इंग्रजी शाळांमधलं शिक्षण. मग 40,000, 50,000, 60,000पर्यंतच्या फीज, आणि या फीजमधून मग अनेकदा प्रश्न पडतो की मी सगळेच जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेलो. मग जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षणापासून विद्यार्थी का दूर जातोय? पालकाला शिक्षक नकोसे झालेत जिल्हा परिषद शाळेतले, तुमच्यासारखे शिक्षक आहेत जे आदर्शवत शिक्षक आहे, तरी विद्यार्थी हा जिल्हा परिषद शाळेपासून का दूर जातोय? हे ऍक्च्युली वास्तव होतं मागच्या 4-5 वर्षापूर्वी. मागच्या 10 वर्षांमध्ये जिल्हा परिषद शाळांमधून विद्यार्थी त्यांची पटसंख्या कमी होत होती. म्हणजे तुम्ही मागच्या 4-5 वर्षातले UDAISचे रिपोर्ट पाहिले किंवा सरकारची आकडेवारी पाहिली, की सरकारी शाळांमध्ये आता विद्यार्थी परत येऊ लागले. जे इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल जसं पालकांमध्ये एक वेड होतं किंवा त्याची एक ग्लॅमर होतं, एक फॅशन होती, ती आता कमी होत चाललेली आहे आणि आता परत मुलं मराठी माध्यमातून सरकारी शाळांकडे येऊ लागली आहेत. याच्या मागचं महत्वाचं कारण हे आहे की
की सरकारी शाळेतले शिक्षक अधिक त्यांना जाणीव झाली की आता आपला पटसंख्या कमी होऊ लागली तर आपल्या नोकरीवरतीच गदा येण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी त्या जाणीवेतून अधिक चांगले प्रयत्न, अधिक नवनवीन उपक्रम सुरू केले आणि त्याचंच आज फलश्रुती अशी दिसते की आता तो सरकारी शाळांमधली पटसंख्या हा नव्याने वाढायला लागलेला आहे. पण जर या लॉकडाऊनमुळे आता मुलं परत एकदा घरी आहेत, त्याच्यामुळे ती ऑनलाईन माध्यमातून काहीशी शाळेपासून दुरावलेली आहेत. तेव्हा आता हे पण पाहणं खूप इंटरेस्टिंग असेल की जेव्हा फेस टू फेस शाळा होतील तेव्हा किती मुलं या सरकारी शाळेमध्ये येतील, किती मुलं झेडपीच्या शाळेमध्ये येतील आणि किती मुलं परत घरीच असतील. तर हे फार फार गरजेचं आहे. त्यामुळे मला सरकारी शाळांमधल्या स्पेशली जिल्हा परिषद शाळांमधल्या शिक्षकांना असं सांगावंसं वाटतं की तुम्ही तंत्रज्ञानाच्या मदतीनं ही मुलं या प्रत्येक मुलाला कसं शाळेमध्ये आणता येईल, व्हर्च्युअली का होईना, आणि कसं त्याला ते शिक्षण, त्याच्या अधिकाराचं शिक्षण त्याला देता येईल, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्नशील राहूया. डिसले सर, खूप खूप धन्यवाद. तुम्ही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि या निमित्तानं तुमचे विचार आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवले त्यासाठी म्हणून खूप खूप धन्यवाद. मनपूर्वक धन्यवाद आपले. छत्रपतींचा विचार म्हणजे